आणि आज धुळवडीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय। सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण रंगात भिजून गेलेत। पण हीच होळी जी आहे ती अनेक कवी आपल्या कवितेतनं साजरी करतात। दरम्यान प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्यासोबत काव्य रंगपंचमी साजरी केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। राज्यभरात आज सकाळपासून रंगपंचमी आपण बघतोय, सगळीकडे खेळली जाते। तर राज्यातच नव्हे देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। राजकीय नेते, सेलिब्रिटी हे सगळे या रंगांमध्ये जे आहेत तर भिजलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आज माझ्यासोबत एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, प्रसिद्ध कवी पुरी सर माझ्यासोबत आहे आणि आज कवितांचे रंग आपण त्यांच्याकडून उधळून घेणार आहोत। तर नमस्कार, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। नमस्कार नमस्कार एनडीटीव्हीचे सर्व प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला या रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बरं, आज आपण जरा वेगळा प्रयोग केलाय की प्रसिद्ध लोक बरेच आहे, सेलिब्रिटी आहेत, त्यांचे सगळे ते शुभेच्छा येत आहेत, सगळ्या गोष्टी आपण बघतोय। पण जरा कवीच्या नजरेतून आपण जरा रंग उधळण्याचा प्रयत्न करूया। कशी सुरुवात करताल? रंगोत्सव आहे, माझा एक नितीन देशमुख नावाचा मित्र आहे, खूप सुंदर म्हणतो की तो कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला। कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला, पण साऱ्या झेंड्यांचा कपडा शेतामधून आला। या जगताचे धर्म जन्मले शेतामध्ये माझ्या, इतके कळले ज्याला मित्रा कापूस कळला त्याला, इतके कळले ज्याला मित्रा कापूस कळला त्याला। आणि कापसाची शेती करणारा शेतकरी असो, कोणताही शेतकरी असो, ज्या आत्महत्या होत आहेत, तर माझी सर्व शेतकऱ्यांना म्हणजे अंतःकरणपूर्वक प्रार्थना आणि विनंती आहे की त्यांनी आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढावा। हा रंगोत्सव खरंच निखळ रंगोत्सव व्हावा, निरागस रंगोत्सव व्हावा ही अपेक्षा आहे। माझी एक कविता आहे जी सगळ्यांनाच माहीत आहे, पण या रंगोत्सवाच्या निमित्तानं मला ती सगळ्यांसमोर मांडावीशी वाटते। खेड्यापाड्यातल्या लोक जीवनाशी निगडीत ही कविता आहे। कवितेचं शीर्षक आहे काटा। बरं, म्हणजे शेतकऱ्याच्या बायकोच्या पायात काटा मोडतो। तुम्ही म्हणाल की शेतकऱ्याच्याच बायकोच्या पायात काटा का मोडतो? कारण शेती भातीमध्ये काम करणारी जी लोक असतात ती शेतात सँडल घालून नाही जात, बरोबर। त्यामुळं बायकोच्या पायात काटा मोडला आणि तो मी काढला, त्याची ही कविता आहे। पायामंदी सलतो ग सखे बोराटीचा काटा, तू ह्या पायात लिसल त्यात महानिमा वाटा। पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी, म्हणजे तो प्रतिमा ही आपल्या शेती भातीची आहे। पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी, तू ह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी। काट्यानेच काटा काढू जरा होईल ग इज्जा, राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा। अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी, मुचकुनी काट्यानं ग। ग्रामीण भागात शब्द आहे मुचकुनी। मुचकुनी म्हणजे शेंडा, नाही काट्याचा शेंडा, त्याला मुचकुनी म्हणतात। मुचकुनी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी, तू हा मखमली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लाभतो बोटान पाय करतो साजरा। कविता ही जनसामान्यांची असते। जनसामान्यांचा आवाज, जनसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आपण आपल्या शब्दातून मांडाव्यात
ही माझी एक प्रामाणिक भूमिका आहे. आणि तीच मागच्याही साहित्यिकांची, जे प्रामाणिक साहित्यिक आहेत त्यांची भूमिका आहे असं मला वाटतं. परत एकदा NDTV मराठीचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रेक्षकांना या धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रंग खेळा, पण नैसर्गिक रंग खेळा. मनातले जे काळे रंग आहेत, म्हणजे कलुषित झालेली अंतकरण आहेत, ती परत एकदा रंगांनी भरा. तरुण मित्रांना विनंती आहे, गाड्या व्यवस्थित चालवा, धुळवड व्यवस्थित करा. काय प्राशन वगैरे करायचंय तो तुमचा प्रश्न आहे, पण नियंत्रणात आणि नीतिमत्तेत धुळवड करा, एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. हे होते नारायणपुरी सर, प्रसिद्ध कवी आहेत. युट्यूबवर त्यांच्या अनेक कविता आहेत. पण त्यांनी या रंगातून आणि या सगळ्यातून एक मेसेज दिलाय, रंग खेळा पण हे रंग डोक्यात जाऊ देऊ नका. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.